नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या त्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला तुम्हाला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अमायनोफायलिन MSN फर्स्ट GNM सेकंड इयरला हा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आजच्या हा नोट्स आहेत. अमायनोफायलिन हे इंजेक्शन आहे, इंजेक्शनच्या स्वरूपात येतं, जे सगळ्या हॉस्पिटलमध्ये वापरलं जातं. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी सांगते, ती बघा. 5 मार्काला हा टिपालियामध्ये हा महत्त्वपूर्ण जो आहे तो 5 मार्काला प्रश्न असतो MSN1 मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्टमध्ये. तर आपण बघूया अमायनोफायलिन म्हणजे काय. तर अमायनोफायलिन हे थिओफिलिन व इलियोडायमिन हे मिश्रण असून ब्रॉन्कोडायलेटर म्हणून डायरेक्ट ब्रॉन्कियल मसल्सवरती काम करते. अमायनोफायलिन हे थिओफायलिन व इलियोडायमिन हे मिश्रण असून ते ब्रॉन्कोडायलेट म्हणून डायरेक्ट ब्रॉन्कियल मसल्सवरती काम करते. ह्याचा वापर कसा होतो, तर ॲक्यूट अस्थमॅटिक अटॅक, झोपेत आलेला अस्थमॅटिक अटॅक, स्टेटस अस्थमॅटिक इत्यादीसाठी ह्याचा वापर होतो. अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या उपचार करण्यासाठी कधीकधी अमायनोफायलिनचा वापर केला जातो. जन्मलेले जे बाळ असतात अकाली, त्यांना बाळांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास असल्यावरती ह्याचा उपयोग केला जातो. ॲक्यूट अस्थमॅटिक अटॅक, झोपेत आलेला असल्यास किंवा अस्थमॅटिकचा अटॅक आला असेल, स्टेटस अस्थमॅटिक असेल तर ह्याचा वापर होतो. त्यानंतर कधी देत नाहीत हे, तर ज्ञात अतिसंवेदनशीलता, सीझर डिसऑर्डर, पेप्टिक अल्सर असेल इत्यादी गोष्टी असल्यावरती हा इंजेक्शन देत नाहीत अमिनोफायलिन. आपल्याला म्हणजे माहिती आहे अतिसंवेदनशीलता आहे, सीझर डिसऑर्डर आहे काहीतरी, पेप्टिक अल्सर आहे, तर आपल्याला हे अमिनोफायलिन देता येत नाही. तर ह्याचे दुष्परिणाम काय आहे, तर मळमळले, उलटी होणे, पोटदुखी, अतिसार, ठीक आहे, छातीत धडधडणे, फास्ट शरीरातून दिल्यास रुग्ण कोलॅप्स होऊ शकतो. त्यानंतर अस्वस्थ किंवा चिडचिड वाटू शकते रुग्णाला, वाढलेली लघवी वाढू शकते, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या, निद्रानाश इत्यादी गोष्टी अमिनोफायलिनमध्ये होऊ शकतात. त्याची मोठी अशी ॲम्पूल असते अमिनोफायलिनची, ठीक आहे. तर याच्या औषधांचे प्रमाण किती असायला पाहिजे, तर तोंडावाटे 100 ते 300 मिलीग्राम 3 ते 4 वेळा दिवसातून, IV शिरेवाटे 6.3 मिलीग्राम, IV 20 मिनटं 100 ते 200 ml 57 ग्लुकोजमधून आपल्याला दिली जाते, ठीक आहे. 100 ते 200 ml ग्लुकोजमधून हे दिले जाते, ठीक आहे. IV हे ब्रोंकोडायलेटर आहे, ज्यामध्ये थिओफिन असते, जे दमा, एफसिमा आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होणाऱ्या ब्रोंकोस्पॅझमच्या उपचारासाठी वापरले जाते. म्हणजे काय, तर हे ब्रोंकोडायलेटर मगाशी सांगितलं तसं एफजिमा किंवा क्रॉनिक ब्रॉन्कोटाइटिसमध्ये होणाऱ्या ब्रोंकोस्पॅझमसुद्धा जेव्हा येतात, दमा किंवा ब्रोंकोस्पॅझम जेव्हा येतात, त्याच्यासाठी हे याचा अमिनोफायलिनचा जो आहे तो वापर केला जातो. त्याच्या औषधाचं प्रमाण हे डॉक्टर डिसाईड करतात, मी जनरली सांगितलं आहे, ठीक आहे. 100 ते 300 मिलीग्राम जे आहे ते 3 ते 4 वेळा दिवसातून IV देतात, हे इंजेक्शनच्या स्वरूपात येतं. 6.3 मिलीग्राम IV 20 मिनटं 100 ते 200 ml जी ग्लुकोजची बॉटल आहे, हे काही नाही आहे, जी 200 ml बॉटल आहे त्या ग्लुकोजमधून हे दिलं जातं. पण हे जे सांगायचं असतं आपल्याला, हे सांगतात आपल्याला, जे डॉक्टर असतात ते सांगतात, त्यांच्या हिशोबाने आपल्याला ते द्यायचं असतं. तर ते सांगतील त्या हिशोबाने त्यांचा डोस असतो, हे अंदाजे प्रमाण आहे किंवा आहे. तर ते तुम्ही नाही मेन्शन केलं किंवा मेन्शन केलं तरी चालेल, काय हरकत नाही. पण आहे ते का मी खाली मेन्शन करू शकता की डॉक्टरांनी सांगितलेल्या हिशोबाने आपल्याला ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला हे इंजेक्शन जे आहे ते आपल्याला त्या रुग्णाला, जे म्हणजे ब्रोंकोस्पॅझम आहेत किंवा दम्याचा अटॅक आलेले जे रुग्ण असतात त्यांना आपल्याला हे इंजेक्शन जे आहे ते IV द्यायचं असतं, ठीक आहे. आपण IV इंजेक्शन इन्सर्टसुद्धा करू शकतो किंवा आपल्या 100 ml 100 mlचे जे बॉटल्स असतात, 100 ml किंवा ज्या बॉटल असतात NS नॉर्मल सलाईनच्या, त्याच्यामधनं आपण ते देऊ शकतो, रुग्णाला देता येतं, ठीक आहे. तर ह्याच्याप्रमाणे हे अमिनोफायलिन आहे, म्हणजे थिओफिलिन हे आहे, खूप मोठी ॲम्पुलालिन आहे, तर आपल्याला ते देता येतं. अमिनोफायलिनची मोठी वायल असते, म्हणजे ॲम्पूल असते, ती हे करून जे डॉक्टर सांगतात त्यानुसार तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा काम करणार तेव्हा तुमच्या निदर्शनास हे इंजेक्शन येईल की अमिनोफायलिन नावाचं इंजेक्शन असतं, ते इमर्जन्सीमध्ये ठेवलेलं असतं. जर कधी कुणाला ब्रॉन्कोस्पॅझम आलं किंवा सर्जरीच्या वेळेला जर म्हणजे रुग्णाला ब्रॉन्कोस्पॅझम येत असेल किंवा काय असं दम्यासारखं काय वाटत असेल तर अमिनोफायलिन दिलं जातं. किंवा नवजात बालक आहे जे जन्माला आले आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल
रेस्पिरेटरी काहीतरी इश्यू होत असेल तर त्याला इंजेक्शन आपण ॲमिनोफायलिन जे दिलं जातं ते आपल्याला जे डॉक्टर असतात, आपल्यासोबत जे डॉक्टर असतात ते आपल्याला सांगतात की आपण कसं इंजेक्शन द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.